नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। आजच्या संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची कथा या ठिकाणी प्रारंभ करण्यात येत आहे। त्यापूर्वी आपण शिवलीलामृत या श्री शिवमहापुराण या ग्रंथाचं पूजन तसेच या ठिकाणी कथाकार म्हणून आजच्या शिवमहापुराण कथेसाठी लाभलेले प्रवक्ते ज्ञानमूर्ती हरिभक्तपरायण नवनाथ महाराज माजिरे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहे। या सन्मान करण्यासाठी आमच्या कार्यक्रमाचे कारण मंडळाचे आधारस्तंभ हरिभक्तपरायण भरत महाराज कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पूजन करण्यासाठी यायचं। आजच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून आपल्या गावचे माजी सैनिक अशोक कदम हे आलेले आहेत।
तर ते महाराजांचा शाल अर्पण करून या ठिकाणी सन्मान करत आहेत. त्याचा महाराजांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. यानंतर कथेला सुरुवात होत आहे. सर्वांनी पुढे या. पुढे तिकडे मागे बसलेले इथे या. थोडे सर्व थोडे इकडे पुढे या. माग बसलेली लोक जरा पुढे यायचे. आतमध्ये या. बसा थोडं. एक 4-5 जण फक्त पुढे बसा. अशी जास्त माग बसलेली लोक पुढे या जरा. हा थोडं पुढे पुढे. पुढे समोर या. इथं मंडपामध्ये. हरिओम. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. योऽन्त प्रविशमं वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयते अखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्चाश्चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयत्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. ओम नमस्तो अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. हे जग सब सुखी हो दुख यार है न कोई. यह अभिलाषा हम सबकी भगवान पूरी हो. विद्या दान तप से मन होवे भरपूर. पाप से हो चित्त मेरा हो सौभाग्य दूर हो सौभाग्य दूर. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना
पार्वती नंदना मोरया गजानना. हे गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. मोरया रे बाप्पा मोरया रे. ताली वाजवा. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 उमापती महादेव की अंबा माता की आगे बिहारी लाल की. श्री क्षेत्र परमाळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराच्या पवित्र अशा ह्या वायुमंडलामध्ये आज सर्वार्थाने खऱ्या अर्थाने आपल्या भाग्याचा उदय होतोय. पवित्र अशी शिवकथा आपल्याला आजपासून 7 दिवस ऐकायला मिळणार आहे. अनंत जन्माच्या भाग्याने ही कथा श्रवण करायला मिळते महाराज. शिव म्हणजे कल्याण करणारा, शिव म्हणजे पवित्र. अहम निर्विकल्प निराकार रूपो. भगवान परमात्मा सांगतात मी कसा आहे. मी निराकार रूप आहे, मी निर्विकल्प आहे. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. मी सर्व इंद्रियामध्ये व्याप्त आहे, मी चराचरामध्ये व्याप्त आहे. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधाः. सर्व चराचरामध्ये मी सम आहे. समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधाः. मी मुक्ती नाही, मी बंध नाही. कोण आहे मी? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि अशा भगवंताचा महिमा आपल्याला श्रवण करायला मिळणारे सज्जन आहो. रोजच आपण शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त करतो, त्याचं दर्शन घेतो. पण तो भोलेनाथ कसा आहे कधी यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही महाराज. तो जटाजूट का धारण करतो? तो शिवपिंडीच्या रूपानेच का पूजेला जातो? त्याने आपल्या मस्तकावर गंगा नदी का त्या ठिकाणी धारण केलेली आहे? सर्व जगामध्ये त्यांचं स्थान श्रेष्ठ का आहे हे कधी जाणण्याचा प्रयत्न केला नाही महाराज. आणि ते जाणण्याची संधी आपल्याला भगवत कृपेने प्राप्त झालेली आज महाराज. ही भगवत कृपा आपल्याला कधी प्राप्त होते सांगू का तुम्हाला? पहिली आपली ही कथा श्रवण करण्याची श्रद्धा असायला पाहिजे ना, तरच भगवंत कृपा करतो ना. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान माणसाला ज्ञान प्राप्त होत. पहिली आपली श्रद्धा पाहिजे, त्याच्यानंतर प्रयत्न केले पाहिजे. श्रद्धा असून उपयोग नाही नुसती, त्याच्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे ना. आपल्याला ही कथा करायची आहे आणि मग हा शिव अनुग्रह करतो. मग बरं श्रद्धा, प्रयत्न आणि मग सांगितलंय प्रयत्नांती परमेश्वर. मग तो भगवान परमात्मा ज्याच्यावर कृपा करतो ना, अनंत भाग्याच्या उदयाने त्याला त्याचा महिमा श्रवण करायला मिळतो.
अहो ही कथा कशा करता आहे नीट ऐका. जीवाला शिवत्वाकडे नेण्यासाठी ही कथा आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी ही कथा आहे. नराचा नारायण बनण्यासाठी ही कथा आहे. आणि भगवंताची भक्ती प्रदान करणारी ही कथा आहे महाराज. काय होते या कथेने महाराज? जळते दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर जळून जातात. शुद्ध होती नारी नर. कथेने काय होतं? गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. काय सांगितले? जळती दोषाचे डोंगर याच कथेने, शुद्ध होती नारी नर याच कथेने. पण कोण? गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम. काय आहे त्या कथेमध्ये? देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. ती ही कथा आहे महाराज. जिथे भगवान प्रत्यक्ष भोलेनाथ उभा आहेत ती ही शिवकथा आहे. ह्या कथेचा महिमा प्रत्यक्ष विष्णू आणि ब्रह्मदेवाने गायलाय. ती ही कथा आहे. ज्याला सर्व ब्रह्मांड ज्याची पूजा करताना तो म्हणजे देवो के देव महादेव. आणि त्याची कथा आपल्याला ह्या छोट्याशा गावामध्ये श्रवण करायला मिळते. कुठल्या तरी पिंडामध्ये संकल्प उदयाला येतो महाराज. आणि त्या संकल्पाला सर्व ग्रामस्थांचं पाठबळ भेटल्यानंतर ही पवित्र अशी कथा आपल्याला श्रवण करायला मिळते. आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर 7 दिवस ही कथारूपी गंगा आपल्याकडे आलेली आहे महाराज. नीट ऐका. शिवनाम हीच कोणीतरी गंगा आहे. शंकराची विभूती भस्म ही यमुना आहे. आणि रुद्राक्ष मनाला पावन करणारी सरस्वती आहे महाराज. बघा बरं. शिवनाम गंगा, विभूती यमुना आणि रुद्राक्षाची माळ जीवाला पावन करणारी सरस्वती आहे. जो शिवनाम आपल्या कंठामध्ये घेत नाही, जो विभूतीला लावित नाही, जो रुद्राक्ष धारण करीत नाही ना महाराज, त्या मनुष्याचा त्याग करायला सांगितले महाराज. बघा बरं. आणि जो हे तिन्ही धारण करतो ना त्याच्या दर्शनाने हजारो लोकांची पाप नष्ट होतात महाराज. जो शिवनाम आपल्या कंठामध्ये घेतो, जो विभूती लावतो, जो रुद्राक्ष धारण करतो, ह्या माणसाच्या दर्शनाने पाप निघून जातात महाराज. इतका या शंकराच्या सेवेचा महिमा आहे महाराज. म्हणून तर जीवन जगत असताना देव कळणं गरजेचं आहे. जीवन कळणं गरजेचं आहे. आलासी कोठोनिया जासी कवने रे ठाया. अरे आपण कुठून आलोय माहिती नाही. घरदार तुझे नाही, अवघी लटकचीच माया. घर आणि तुझे दार नाही महाराज. सावध होई बापा, काळ लागला मापा. अरे काळ आपल्या पाठीमाग लागलेला आहे. मासी पाक पाखडे तो हे सरे. आज आपल्याला वारकरी संप्रदाय दिसतोय ना महाराज, पण कधीतरी विचार करा त्या वारकरी संप्रदायाच्या मुळाशी कोण आहे ना महाराज? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा.
गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला गहिनी प्रती मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गहिनी प्रती गोरक्ष वळला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य हा भोलेनाथ वारकरी संप्रदायाचा उगम आहे. त्याचाच मच्छिंद्र आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार तो सुद्धा शिव आहे महाराज. आणि निवृत्तीपासून हा ज्ञाननाथापर्यंत हा वारकरी संप्रदाय आला आणि तिथून तो त्या ठिकाणी प्रकट झाला विस्तारित झाला. किती माणसं होती हो महाराज वारकरी संप्रदाय सुरू करायला? 10-12 माणसं होती फक्त. ज्ञानोबा होते, नामदेव महाराज होते, जनाबाई होत्या आणि एवढ्या 10-12 लोकांनी वारकरी संप्रदाय 700 वर्षापर्यंत अखंड चालू आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहील. हा ज्ञानोबऱ्यांचा वारकरी संप्रदाय आहेत महाराज. 10-12 माणसांनी चालू केलेला बरं का. आणि म्हणून तो वारकरी संप्रदाय दिसतो त्याच्या मुळाशी भगवान भोलेनाथ. आणि मग मात्र विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं तो श्री गुरुच्या रूपाने नटलेला आहे. तयापरी श्री गुरु करती जय अंगीकारू होऊनी ठाके संसारू मोक्षमय अगवा. आणि ते भोलेनाथ जगाचा गुरु आहे महाराज निवृत्तीनाथ. सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी 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 करी हो क्रांतीचे भ्रमण मगन मी न करी क्रांतीचे भ्रमण मग मी न करी क्रांतीचे भ्रमण मग मी न ज्ञानोबा राय सांगतात सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि तेथे बुडी देई माझ्या मना. तो गुरु आहे ना भोलेनाथ. मग मी न करी भ्रांतीचे भ्रमण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानोबा राय म्हणतात मी तरलोय पण आता उतरिलो गुरु कृपे. कुणाच्या कृपेमुळे? आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा. आणि तो गुरु रूपाने नटलेला आहे तो महादेव आहे तो भोलेनाथ आहे. शिवविभूतीने सर्व माणसं पवित्र होतात. कोणी जरी लावली ना ती शिवविभूती स्त्री असेल पुरुष असेल बालक असेल अन्य जातीतला असेल चांडाल असेल ते सुद्धा शिवविभूतीने पवित्र होतात महाराज. म्हणूनच त्याचा महिमा श्रवण केल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो आणि तो आपल्या हृदयात येतो कथेच्या माध्यमातून.
आपण म्हणतो ना, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करावं लागतं मग देव येतो. पण ते निर्मळ कशाने होतं? कथा ऐकल्याने. प्रविष्टाः कर्णरंध्रेन स्वानाम भावस सरोरहम. प्रविष्टाः भागवत सांगतं कर्णरंध्रेन, कानाच्या रंध्रामधून भगवान परमात्मा आपल्या हृदय पटलावर येतो. धुनोती शमलम कृष्ण सलिलशी आता शरद ऋतू आल्यानंतर पाण्याचा गढूळपणा नाहीसा होतो ना जसा, तसं भगवंताची कथा कानाच्या रंध्रातून आपल्या हृदय पटलावर आल्यानंतर आपले दोष निघून जातात महाराज. आणि मग मात्र दोष निघून गेले ना एकदा महाराज. तुका म्हणे चित्त झाली निर्मळ, तरीच सकळ केले होय, तरच परमार्थाचा आनंद मिळतो. तरच बरं का. आणि म्हणूनच तो भोलेनाथ चराचरामध्ये नटलेला आहे महाराज. खऱ्या अर्थाने त्याची पूजा करायची म्हटली ना, त्याच्या पूजेपेक्षा सुद्धा दिन दुबळ्यावर जी कृपा करतो ना आपण, तो महादेव लवकर संतुष्ट होतो आपल्यावर बरं का. शिवाची पूजा म्हणजे काय माहिती का तुम्हाला? नीट ऐका. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. खरा तो जगी जे ही नाती पतिता, जगी जे दीन पट बलिता, जगी जे मीरा पतिता, जगी जे दीन पट बलिता. दयाला काय वाजवा. उमापती महादेव की. खऱ्या अर्थाने खरा तो एकची धर्म आणि जगाला प्रेम अर्पावे. आणि जगाला प्रेम देणं हीच त्या ईश्वराची पूजा आहे महाराज. कारण आपण म्हणलेलं आहे संत महात्म्यांनी, अवघी रूपे तुझी देवा, अवघी रूपे तुझी देवा. ही सर्व महादेवाचीच रूपे आहे ना. पण आपलं काम काय आहे? वंदू भावे करू सेवा, वंदू भावे करू सेवा. सर्व देवाचीच रूपे आहे महाराज. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी चंद्र सूर्य तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझी व्यापिले सारे. सर्वत्र देवचे महाराज. हा सर्वत्र तो देव असलेला आहे महाराज. हरी व्यापक सर्वत्र समान, हरी व्यापक सर्वत्र समान, हरी व्यापक सर्वत्र समान, हरी व्यापक सर्वत्र समान. प्रेम से प्रकट हुए मैं जाना, प्रेम से प्रेम से प्रकट हुई मैं जाना,
सर्वत्र तो वसलेला आहे महाराज. हरी व्यापक, व्यापक आहे सर्वत्र समाना, तुलसीदास म्हणतात. पण तो तसा प्रगट होत नाही. प्रेम से प्रगट हुई मैं जाना, राम सिया राम जय जय राम. सर्वत्र बसलेला आहे महाराज. हरी अनंता हरी कथानंता, हरी सुद्धा अनंत आहे आणि हरीच्या कथा सुद्धा अनंत आहे महाराज. पण ही कथा थोडी वेगळी आहे महाराज. का माहितीये का? कथा अनेक प्रकारच्या आहे महाराज. काहींच्या कथा असतात रडकथा, त्या असं रडगाणं सांगत असतात. आमच्या काळात ना काहीच खायला नव्हतं, आमच्या काळात असं होतं तसं होतं, त्याला म्हणतात रडकथा. काही कथा आहे दंतकथा, आपण ऐकतो ना दंतकथा, त्याचा काही उपयोग नसतो. काही कथा असतात महाराज चराट कथा. लहानपणी आम्हाला आठवते, एखादा ज्येष्ठ माणूस म्हातारा वगैरे ते चराट वळाय घेतलं ना त्यांनी, वळाय महाराज त्या पट्ट्या काढायचं आणि चराट वळायचं, आपल्याला माहिती आहे. आणि ते आपण बघायचो, अरे काय भारी वळत्यात रे. सुरेश महाराज आपल्याला माहिती आहे गावाकडे काय एक एक धागा कसं घेतात, एका पिळाव पिळ जातोय. पोरं खेळाय म्हणली महाराज, बघा बरं का काही पोर लहानपणी आपल्याला म्हणतात ए चल खेळाय. अरे म्हटलं थांब थांब, आता असं भारी वळतंय ना ते. हा तेवढं झालं ना खेळाय जाऊच आपण लगेच. पण त्याचा पेड संपत आले की दुसरा पेड काढायचा होतो आणि दुसरा संपत आले की तिसरा काढायचा. ह्याला काय म्हणतात चराट. तर अशी चराट कथा असते महाराज. पण ही चराट कथा नाही महाराज, ही दंत कथा नाही, ही रड कथा नाही, ही जीवाला पवित्र करणारी कथा आहे शिवकथा महाराज. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, हा यही है शिव कथा, यही है शिव कथा. आणि या कथेने त्या ठिकाणी आपण पाहतो कुणाकुणाचा उद्धार झालाय. कशी ही कथा त्या ठिकाणी कुणाच्या तोंडून बाहेर निघते महाराज. श्रोता आणि वक्ता जोड्या घेतल्यानंतर लक्षात येतं महाराज. पवित्र असं नैमिषारण्य आहे. ब्रह्मदेवाने दिलेलं मनरूपी चक्र जिथं थांबलं ना एका निमिषात, त्याला नैमिषारण्य म्हणतात. पहा ऋषी एका सत्रामध्ये सर्वजण एका ठिकाणी जमलेले आहेत. जमल्यानंतर ते होम हवन करतात आणि हवनातून जो वेळ उरतो ना महाराज, त्यांनी विचार केला की ह्या वेळेचं नक्की करायचं काय मॅनेजमेंट. यज्ञ होतोय त्याच्यात तो वेळ उरतोय. कलियुग सुरू झालेला आहे. सूत नावाचे मुनी व्यास आसनावर बसलेले आहेत. त्यांना सगळ्यांना नमस्कार केला सगळ्या ऋषींनी. शौनक आदी ऋषी जमा झालेत. शौनक जे कुलपती आहे महाराज, आपण ऐकतो भागवतात. कुलपती म्हणजे 10,000 विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची मोफत सोय केली जाते. बघा बरं का किती हजार. 10,000 विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची सोय केली जाते. त्याला कुलपती म्हणतात आणि ते शौनक आहेत महाराज. आणि त्या ऋषींनी विचारलंय भगवान सूत मुनींना, कलियुग आलेलं आहे, अक्राळ विक्राळ असं कलियुग पुढे आलेलं आहे आपल्या. आणि सर्व लोक या कलियुगामध्ये शूद्र आचार रत, वाईट आचारामध्ये रत झालेले आहेत महाराज. आणि मग आपण काय केलं पाहिजे. अत्यंत विपरीत कलियुग आपल्या पुढे आलेलं आहे. ऐका कलियुगीचा आचार, अधर्म पर झाले नर, स्त्रियसी अलंकार भूषण, स्त्रियसी अलंकार भूषण. कलियुगे बायकोला चांगले दागिने. इकडे लक्ष द्या बरं. माता वळी तसे शेण, वळी तसे शेण,
वळी तसे शेण हो ऐका कलियुगीचा आचार ऐका कलियुगीचा आचार स्त्रियशी अलंकार भूषण आहेत माता वळी तसे शेण मंचकावर बैसे राणी माता वाहत असे पाणी आई पाणी वाहते राणी मंचकावर बसलेली महाराज कलियुगे साली सासवा आवडती बहीण भावा तोंडी माती आपला डायरेक्टर आहे आपला भाऊ नाही आपल्या बायकोचा भाऊ आपला डायरेक्टर होतो कलियुगात भावच होतो पण बायकोचा भाऊ आपलं सगळं चालवतो आज्ञा कोणाच्या असतात साली मेवणी आवडते सासू आवडते पण बहीण भाऊ आवडत नाही कलियुगे फुटाफुटावून भावाभावाची भांडणं आता पण कुठल्या मातीने ही दोन भाऊ जन्माला आल्यात काय माहिती नाही महाराज त्यांच्यात भांडणं असतात आम सेवा कराय कुणाला जास्त मिळते भांडणं आणि पाहिले मी ते म्हणतात मला विठ्ठलाची सेवा जास्त मिळाली पाहिजे मला सप्तामध्ये जास्त सहभाग घेता आला पाहिजे महाराज काय बघा ना महाराज रामायण कधी तो गेल्या वर्षी आपण रामकथाच ऐकली महाराज भावाने भावाशी कसं वागलं पाहिजे ह्याला राम म्हणतात ह्याला रामायण म्हणतात बापाची आज्ञा कशी पालन केली पाहिजे जगात तो एकच राम सापडतो तो सुद्धा भारतात बापाची आज्ञा न मानणारे बरेच आहेत रावण कंस पाहतो ना आपण आणि मग म्हटले वाईट कलियुग आलेले महाराज आणि या कलियुगात आपण काय केलं पाहिजे म्हटलं आणि मग त्या सूत मुनीने सांगितलं महाराज कलियुग केवल नाम आधार कलियुग केवल नाम आधार कलियुग केवल नाम आधार कलियुग केवल नाम आधार सुमिर सुमिर भवा उतर तारा सुमिर सुमिर भवा उतर तारा राम सिया राम जय जय राम सिया राम जय कलियुग केवल नाम धारा सुमेरे सुमेरे भाऊ उतरे पारा म्हणून सांगितले कलियुग में नाम जपो तर जाओगे कलियुग में नाम जपो तर जाओगे नहीं जपोगे तो फिर मर जाओगे हा कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी म्हणूनच कलियुगामध्ये भगवंताची कथा श्रवण केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं मग कुठल्या देवाची कथा श्रवण केली पाहिजे जो या विकून जास्त सृष्टीची निर्मिती करतो जो जगाचं सृजन करतो पालन करतो आणि त्याचा संहारही करतो ना तो म्हणजे भोलेनाथ आहे महाराज आणि या शंकराची कथा जर तुम्ही श्रवण केली ना कलियुगातली सगळी पाप निघून जातील असं त्यांना सांगितलं मग मुनिवर ह्या कथेने कुणाचा उद्धार झालाय का बघा बरं का ह्या कथेने म्हणले कुणाचा उद्धार झालाय का म्हणले किरातांचं एक नगर होतं किरातांचं आणि त्याच्यामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण होता पण ब्राह्मणाचं कुल हे पवित्र असतं महाराज
विद्याबलम विप्राणांच राजा सैन्यम बलम तथा वित्तम बलम वैशानांच शूद्रानांच कनिष्ठिका. विद्या हे ब्राह्मणाचं बळ आहे, सैन्य हे राजाचं बळ आहे, पैसे हे वैश्याचं बळ आहे, बरोबर आहे का नाही? आणि सेवा करणं हे शूद्राचं बळ आहे. प्रत्येकाच्या बळाच्या मर्यादा वेगळ्या आहेत महाराज. पक्षिणाम बलम आकाशम, पक्षाचं आकाशात बळ आहे. मच्छानाम उदकम बलम, माशाचं पाण्यात बळ आहे. दुर्बलस्य बलम राजा, दुर्बल लोकांचं राजा बळ आहे. बालानाम रोधनम बलम, रडणं हे बाळाचं बळ आहे. म्हणून तर तुम्ही मोबाईल देता ना त्याला, ते रडल्यानंतर. पूर्वीच्या माणसांना मुलं होत नव्हती का महाराज? होत होती. आपल्याला तरी आता हम दो हमारे दो, 4-4, 5-5 मुलं व्हायची. पण पोरग रडायला लागलं की एका रट्ट्यात गप्प बसवत होते. आता बाळा बाळा बाळा, पण ते बाळच करते शाळा, तुम्हाला कळाना. काय महाराज, त्या पोराला जर खेळणं दिलं नाही तर 5 मिनिटं 10 मिनिटं रडन, आणि मोबाईल दिल्यानंतर आयुष्यभर तुम्हाला रडवी. लक्षात ठेवा काहीतरी. आपण म्हणतो मुलं बिघडली, मुलं नाही बिघडली, आईबाप बिघडले. कधी नेता का तुम्ही तुमच्या मुलांना आळंदीला? निस्ते ओरडतात, गर्व से कहो हम हिंदू है. किस बात का गर्व है तुम्हें? अरे जिसके माथे पे तिलक नहीं कैसे हिंदू हो तुम? जिसके हाथ में कलावा नहीं कैसे हिंदू हो तुम? गले में कंठी नहीं कैसे हिंदू हो तुम? केवल नाम से हिंदू नहीं कहा जाता. आपल्याला आपला धर्मग्रंथ माहिती नाही मला हिंदूला. किती लोक भगवद्गीता वाचतात, किती लोक आपला परिवार घेऊन त्या आळंदीला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम त्या माऊलींच्या समाधीवर नतमस्तक होतात. जगामध्ये असं तीर्थ नाही ते पंढरपूर आहे. आपला परिवार न्यालाय का कधी? हॉटेलला नेता ना तुम्ही 15 दिवसांनी. पण तुम्ही त्याच्यात आळशी, तुम्ही म्हणत नाही ना कधी मला पंढरपूरला न्या. धनी मला बी दाखवा ना विठुरायाची पंढरी, म्हणत नाही ना तुम्ही. म्हणता का तुम्ही मला पंढरपूरला दाखवा आम्हाला? नाही म्हणत ना महाराज. दोष तुमचा आहे. सकाळी सकाळी तुम्ही लेट उठता, त्याला उपमा बनवून देत नाही, शिरा बनवून देत नाही, पोहे बनवून देत नाही, मग ते पाव खाते महाराज. आणि पाव खाऊन हातपाव होते. आपण आपल्या संस्कृतीपासून दूर गेलो महाराज. अरे दुसऱ्याला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही फौजी आहेत, तुम्ही अनुभवलेलं आहे तिकडं. कट्टरता पाळली म्हणून आज 30 ते 35 देशामध्ये त्यांची संख्या जास्त आहे. आणि आज आपल्या धर्माचं आपण पालन करीत नाही म्हणून भारतात सुद्धा आपण हिंदू राहू शकत नाही. कट्टर महाराज आपण पालन करीत नाही ना आपलं महाराज. कालच विषय सांगितला मी, धर्मो एव हतो हंती धर्मो रक्षिती रक्षिता. आपण धर्मापासून दूर गेलोय, आपण संस्कृतीपासून दूर गेलोय. अरे देव धर्माचं पालन करतो ना, धर्माचं पालन करतो ना, त्याचं धर्म रक्षण करतो महाराज. आणि जो धर्माचं हनन करतो ना, त्याचं धर्म हनन करतो महाराज. म्हणूनच आज तुमच्याकडं सातारा भागात शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते महाराज. अरे जिंकून भारत सारा, इथं औरंगजेब रडला होता. जिंकून भारत सारा, या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब रडला होता. हाती घेऊन तलवार जेव्हा माझा शिवबा लढला होता, शिवबा लढला होता. शत्रूच्या आक्रमणाची याद आहे अजून ताजी. आणि शत्रूच्या उरावर नाचले माझे बाजी आणि तानाजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. कोण होतं सोबतीला? 18 पगड जातीतील माणसं. जयंती म्हणून सांगतोय. आणि ही माणसं मावळा या शब्दाने ओळख दिली आणि पेटून उठली इथली अस्मिता. माझा छत्रपती सांगायचा, हा मावळा म्हणजे एक एक गड आहे, एक एक किल्ला आहे महाराज. हा मावळा मरेल पण किल्ला जाऊन देणार नाही महाराज. वीरबाजी पासलकर ज्याने स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपल्या पहिलं प्राणाचं बलिदान दिलं.
बघा तानाजी मालुसरे राज आधीन लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच असं म्हणून जे गेले ना परत आले नाही महाराज. सूर्याजी वाघासारखा भाव धाऱ्यातरी पडला तरी जो माग हटला नाही. अरे जिंका किंवा उड्या टाकाया कड्यावरून शर्तीने लाडा म्हणले सूर्याजी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आजही मानतो. का माहितीये का? 400 वर्ष झाले तरी त्यांच्या नावाने आज आपला धर्म टिकून आहे महाराज, आहे का नाही? पण आपली काय जबाबदारी आहे? इथून पुढे तो धर्म टिकवणं आपली जबाबदारी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की. तबल्याचा आवाज थोडा कमी करा, जास्त होते आवाज. म्हणूनच ब्राह्मणाचा धर्म आहे विद्याबलमे प्राणांच्या, आणि त्यांनी तो धर्म तो पाळला नाही. किरातांचं नगर आहे, देवराज नाव त्याचं नाव आहे, परंतु आपल्या धर्मापासून तो पदच्युत झालेला आहे महाराज. स्वधनम निधनम श्रेय सांगितलं. स्वतःच्या धर्मात मरण सुद्धा श्रेयस्कर सांगितले. परधर्म भयावह, दुसऱ्याचा धर्म भीतीदायक आहे महाराज. अरे पाण्यापेक्षा तुपात जरी जास्त गुणधर्म असले ना तरी मासा पाण्यात जगेल का तुपामध्ये? कशामध्ये? पाण्यामध्ये. पाणी हा त्याचा धर्म आहे का नाही? जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. आणि म्हणूनच तो धर्मापासून पदच्युत झाला. पैसा जमा करताना अनेक प्रकारची पाप केली. 2 प्रकारच्या क्रियेने माणसाकडून सगळ्यात जास्त पाप होतात. एक पैसा कमवताना आणि दुसरं बोलण्यात. म्हणून 2 गोष्टी थोड्या विचारपूर्वक करा. अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांपर्यंत तिष्ठती. अन्यायाने मिळवलेलं धन फक्त 10 वर्ष आपल्याकडे टिकतं. आणि जास्त वर्ष टिकलं ना ते आपल्या मुलांना बुद्धी चांगली देत नाही. म्हणून सगळे अपघात करतात, काहीतरी घोटाळे करतात, सगळी मोठ्याची मुलं महाराज. ते म्हणतात बाप आहे निस्तार आहे. अन्यायाने मिळवलेलं धन समाधान देत नाही कधीच. म्हणून त्या ब्राह्मणाने अन्यायाने धन मिळवलं. मने वाचा काय भलतिया दुःख दे तुझा आहे, स्वार्थ साधिता न पाहे परांचे हित.
मनाने कायाने वाचाने आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचं हित पाहत नव्हता तो. पण मरण्याच्या वेळेस सगळी पाप डोळ्यापुढे येतात माणूस मरण्याच्या वेळेस बरं का. कारण समय सबको सबक सिखाता है. समय समय बरं का. समय ज्या अर्जुनाच्या बाणाच्या टंकाराने त्यांनी दोरी ओढली ना सगळे कौरव घाबरे व्हायचे. पण समय बडा बलवान यारो, समय बडा बलवान काहे लुटी गोपिया वही अर्जुन वही बाण. समय बरं का. फक्त काळ म्हणून आपल्याला दिलंय ना महाराज. हा बर्वे झाले आजी वरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो यथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश काळाने आपल्यावर कृपा केलेली काळाने बरं. म्हणूनच आपण जिवंत आहे. नाही तर आपल्यापेक्षा कमी वयाची लोक सुद्धा गेल्यात की. काळाने आपल्यावर कृपा केलेली. पण समय सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. तसंच तरुणपणात जी पाप केली ती म्हातारपणी उदयाला येतात. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे. महारोगाची प्राप्ती होते. व्यसन द्रव्य निघून जातं. केलेलं काम नीट होत नाही. आळ येतो नसती विघ्ने येती घरा. देव पाठीमोरा झाली या. देव आपल्याला प्रतिकूल झाला ना काय घडतं माहितीये का. काम चांगलं करतो पण वाईट घडतं. नुसती भांडणं येतात. भावाभावाचं पटत नाही देव प्रतिकूल झाल्यानंतर. व्यसनामध्ये द्रव्य निघून जातं. आणि मग मरण्याच्या वेळेस त्याच्या शरीरात रोगाचा उदय झाला महाराज. कारण की माऊली सांगतात येती निंदकापाशी अशेषी पापे. सगळ्या प्रकारची पापे निंदकापाशी येतात. तसं मरताना याच्या देहाला सगळ्या रोगांनी घेरलं. आणि मग तो मनुष्य घरी विचारीना कोणी कोणी महाराज कोणी महाराज. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. कलाकार मंडळी आमचे चांगले तबला वाजवतात महाराजजी. कोण आहे आपलं महाराज. सर्वांनी त्याचा त्याग केला त्या देवराजाचा. जोपर्यंत तुमच्याकडून काही मिळतंय ना तोपर्यंत घरदार तुम्हाला मानतं महाराज. ज्या झाडावर फळ आहे त्या झाडावर पक्षी येतात ना. ज्या दिवशी तुमच्याकडून मिळायचं बंद होतं ना त्या दिवशी ज्या कुटुंबासाठी तुम्ही जीवन खर्च केलंय ना त्या कुटुंबात अपमान होतो आपला महाराज.
सगळ्यांनी हुसकून दिला. कुणाचा आश्रय घ्यायचा महाराज? आणि ज्याला कुणीच नसतं ना त्याला देव असतो महाराज. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो ना, आणि तुझा सांभाळ करणार नाही का? मग मरताना त्याचं भाग्य उदयाला आलं महाराज. एका शिव मंदिरामध्ये गेला तो. तिथं लोक यायची, नैवेद्य ठेवायची, 2 पैसे ठेवायची, तिथंच तो प्रसाद सेवन करायचा. आणि त्या मंदिरामध्ये शिवकथा चालू होती, शिवकथा. आणि असं करता करता 1 महिना त्या देवराजाने ती शिवकथा ऐकली. किती महिना? 1 महिना. आपलं ठीक आहे, ओनली 7 days. पण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी बरं आहे. त्याच्यात उपस्थिती पाहिजे होती अशी, म्हणजे 7 दिवस. महिनाभर कथा चालू आहेत आणि त्या कथेने त्याचं हृदय शुद्ध व्हायला लागलं, दोष निघून जायला लागले, पाप संपुष्टात यायला लागली महाराज. आणि जीवनाचा शेवट महाराज, आपण म्हणतो ना, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. आणि त्याचा प्राण या शरीरातून निघू लागला. आणि त्यावेळेस यमाचे दूत तिथं आले. यमदूत म्हणले, आता बराच तुझा बिल झाला होता, आता तू गिराईक सापडले आम्हाला. आणि तेवढ्याच त्या ठिकाणी असा आवाज झाला, जटाजूट धारण करणारे, भस्म धारण करणारे, रुद्राक्षाच्या माळा धारण करणारे, गौरांग रूप त्या ठिकाणी भोलेनाथाचे दूत तिथं आले आणि त्या यमाच्या दूतांना मारू लागले. आवाज झाला, अरे काय गडबड झाली म्हटले, सगळ्यांना मारू लागले ते शंकराचे दूत. यमाने ती भांडणं सोडवली, म्हणले मारू नका त्यांना. म्हणले काय झालं? नाही म्हणले, यमदूत सांगत होते आमचं गिराईक आहे. शंकराचे दूत म्हणले, तुमचं जरी गिराईक असलं तरी यांनी शिवपुराण कथा ऐकलेली. म्हणजे आयुष्यभर जरी पाप केली असली, जीवनामध्ये ज्या दिवशी शिवपुराण कथा तुमच्या जीवनामध्ये येते ना, सगळी पाप नष्ट होतात आणि तुमचं जीवन दिव्य होतं. ह्या शिवपुराण कथेचा महिमा आहे महाराज. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः शिवाय. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः शिवाय. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः शिवाय. शिवाय टाळी वाजवा. शिवाय शिवाय सर्व म्हणा. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः शिवाय. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः शिवाय. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः शिवाय. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, नमः
अंबा माता की. जीवनामध्ये अनेक पाप करणाऱ्या त्या देवराज ब्राह्मणाचा उद्धार जर शिवकथेने होत असेल तर पवित्र अंतकरणाने भगवंताचं नामस्मरण करून तर ती कथा जर आपण ऐकली आपला उद्धार होणार नाही का महाराज. कृष्ण कोपुनी ज्या शिमारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. रागाने रामकृष्णाने ज्याला मारले त्याला जर मुक्ती मिळत असेल तर प्रेमाने त्या भगवंताचं भजन केल्यानंतर आपल्याला मिळणार नाही का महाराज. जरूर मिळेल महाराज. म्हणले अजून कुणाचा उद्धार झालाय का. म्हणले झालाय ना. सांगू लागले. सूत नावाची मुनी. अरे म्हणले बाष्कळ नावाचं नगर होतं. बाष्कळ नगराचं नावच बाष्कळ आहे. मग त्याच्यावरून त्याच्यातली लोक कशी असेल बघा. आपण म्हणतो ना बाष्कळ बोलू नका लय. बिंदुल नावाचा एक ब्राह्मण. त्याचं नाव बिंदुल. त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. कुठून नावा चंचुला आहे का नाही. आणि मग टुमदार असं गाव आहे पण कोणी धर्माला मानित नाही. काय उपयोग आहे त्या गावाचा. जिथं भजन होत नाही, जिथं कीर्तन होत नाही, जिथं सप्ताह होत नाही महाराज. न मिळती एका एक जया नगरीचे लोक भली तेथे राहू नये. न कळेशने होईल काय. तुकाराम महाराज. न मिळती एकाएक जिथं एकमेकामध्ये कोण जमत नाही, सलोख्याचे व्यवहार होत नाही, भले तेथे राहू नये. भल्याने तिथं राहूच नाही जिथं सप्ताह होत नाही, तिथं जिथं कीर्तन होत नाही ते गाव नाही, माशानाचे महाराज. तुकाराम महाराज पुढे म्हणतात महाराज, तुका म्हणे दरी सुखे शेवावे ती बरी. दर्यात राहावं पण त्या गावात नाही राहावं. काय सांगितलं. जिथं भजन होत नाही, कीर्तन होत नाही, धर्म मानित नाही, जाणीत नाही, ईश्वराचं पूजन केलं जात नाही महाराज. निस्त हा देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे. देव धर्माचा पत्त्या नाही नुसता आहे का
सटवीन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही महाराज. राव रंक होका उंच नीच याती, पण भक्तिविन माती मुखी त्याच्या. संत महात्मे कोणालाही भाग्यवान मानायला तयार नाही महाराज. आपण कोणाला भाग्यवान म्हणतो? जो सत्तेवर आहे, जो अधिकारावर आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याला आपण भाग्यवान म्हणतो. पण संत महात्मे त्याला भाग्यवान म्हणत नाही महाराज. उलट त्याला करंट्या कपाळाचा म्हणतात. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरी रंगीनाचे. अरे तो करंट्या कपाळाचा आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाव येत नाही. नामावी नमो सर्पचे कबीरो, नामावी नमो सर्पचे कबीरो, दुहान हे कालो सर्व दुहान हे कालो सोपारी. नामावी नमो सर्पचे कबीरो, नामावी नमो सर्पचे कबीरो, जीवन विकारो सर्वोपरी, जीवन विकारो एकनाथ महाराज म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बिळण. जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, काय त्याच्या जीवनात उपयोग आहे? आणि मग मात्र विचार केला, ज्या गावामध्ये त्या ठिकाणी अशा घटना घडत असतील, तुकाराम महाराज म्हणतात तिथं राहू नये. आणि मग त्याची पत्नी मात्र पतिव्रता. नीट ऐका, तो कसाही वागायचा. आणि माणसाला असंच नेहमी वाटतं बरं का, आपण कसंही वागलं तरी चालेल, पण आपल्या बायकोनी चांगलं राहिलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं बरं का. काय गणित आहे काय कळायला. आणि मग त्याचं वागणं बिघडलं. आणि मग मात्र त्याच्या वागण्याकडे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज एक वाक्य घरी घेऊन जा महाराज, नीट ऐका. ज्या घरामध्ये पत्नीच्या वागण्याने पती संतुष्ट असतो, ज्या घरामध्ये पत्नीच्या वागण्याने पती संतुष्ट असतो आणि पतीच्या कर्तृत्वाने पत्नी संतुष्ट असते ना, त्याच घराचं नेहमी कल्याण होतं महाराज, दुसऱ्या घराचं होत नाही. पत्नीचं वागणं चांगलं पाहिजे आणि पुरुषाकडं कर्तृत्व पाहिजे. पण आता पुरुष लागले नटाय महाराज, चॉकलेट बॉय. मर्दुनकी हा पुरुषाचा धर्म आहे महाराज. नाचणं हे नाही ना, शास्त्र सांगतं मर्दुनकी कुछ करके दिखाओ. म्हणून त्यांनी स्वराज्य घेतलं महाराज, काहीतरी करत होते. आणि मग त्याच्याकडं पाहून तिन्ही आपलं वागणं बदललं. विचार केला, ती सुद्धा व्यभिचार करायला लागली महाराज. खऱ्या अर्थात तुम्हाला सांगू का, एक वाक्य मी ऐकलं होतं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग कोण आहे? एक स्त्री आहे. ठीक आहे, पण 90% अयशस्वी पुरुषाच्या मागे सुद्धा एक स्त्रीच असते. बरोबर आहे का नाही? तुम्ही असं नटलं पाहिजे, त्याला कामावून सुटल्यावर तो डायरेक्ट घरी आला पाहिजे. बरोबर, शास्त्र हे सांगतो बरं का. तो तुम्ही नटता बाहेर जाताना घरातून, चुकीचं आहे, चुकीचं आहे बरं का हे. ज्या वेळेस कृष्ण द्वारका सोडून पांडवांकडे राहायला गेलताना, त्याच्या एकाही बायकोने पत्नीने अलंकार धारण केले नव्हते. आणि ज्या दिवशी तो द्वारकेला परत आला ना, त्या दिवशी त्यांनी आपला शृंगार केला. म्हणा दुसऱ्यासाठी नाही नटायचं, पतीसाठी नटलं पाहिजे. बरोबर आहे का? पण तो दुकानातला भैया सांगतो ही साडी तुम्हाला चांगली दिसते, चुकीचं आहे.
त्यांचं ते कामच आहे महाराज. आणि ते तुम्ही इतर ठिकाणी गेले ना, आणि कदाचित तो माणूस सांगतो आत्ताच लॉट आलेला आहे, ती म्हणली मी साडी घ्यायला आली नाही ना, तो काय करा, बघायला काय हरकत आहे, घ्यायची नाही तुम्हाला, फक्त बघायला काय हरकत आहे. आणि तो असा ढीग टाकतो, ही आत्ताच आली, ही कालच आली, ही परवा मागितली, 50 साड्यांचा ढीग टाकतो. ती म्हणते मी पैसे बरोबर आणले नाही. तो म्हणतो पैसे कुणाकडे, कुणी मागितले तुमच्याकडे? ते आपल्या पुढचे असतात. पैसे तुमच्याकडून मागत नाही, आम्ही त्यांच्याकडून घेऊ. पण म्हणली मी आता घरी जाणार नाही, घरी पाठवून देऊ आम्ही. आणि मग शेजारी सोबत 2-4 महिला असतात, आपल्या इज्जती खातर एखादी साडी घ्यायला लागते महाराज. बघायला काय हरकत आहे, बघणं सुद्धा अवघड आहे बरं का. हा विषय आलेला आहे महाराज. आज्या मेळ्याने एकदाच वाईट दृश्य बघितलं, तो वाईट दृश्य. पत्नीला सोडलं, मुलं सोडली आणि वेश्य बरोबर राहू लागला. एकदा पाहतो ना डोळा, म्हणून आपला विषय झाला याताने. देव पाहणारा दृष्टी ती वेगळी आहे. जी समाजाला पाहते ना ती देव पाहू शकत नाही महाराज. देव पाहणारी दृष्टी दिव्य असते. दिव्यम ददामि ते चक्षु पैशम योगमेश्वरम. बघा बरं का महाराज. आणि मग ते आपल्या पतीचं वागणं बघितलं, ही व्यभिचार करावी लागली. मग ह्यानी एक दिवस तिला मारहाण करायला सुरुवात केली. ती म्हणली मी काय करणार, माझं सौंदर्य मी काय करायचं म्हटली. विषय आलेला आहे बरं का शिवपुराणात. माझं तरुणपण आहे, माझं सौंदर्य आहे, तुम्ही फिरता बाहेर. मग त्यांनी सांगितलं काय नाही, तुला जे करायचं ते कर, पण त्याच्यातून मिळालेलं धन मला दे, म्हणजे त्याचंही चालू ह्याचंही चालू. दुर्गती होईल नाही तर काय होईल महाराज, का माहितीये का? आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. कहीं पे झगड़ा कहीं पे चंगा, नाच रहा नर होकर नंगा. देश न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान. छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. उमापती महादेव की. कसा माणूस बदललाय महाराज. आया समय बडा बेढंगा, वाईट वेळ आलेली. आज आदमी बना लफंगा. कहीं पे झगड़ा कहीं पे चंगा, नाच रहा नर होकर नंगा. अरे सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान.
पर कितना बदल गया इंसान, इतका माणूस बदलला. आणि मग तिला सांगितलं तू पैसे कमवते मला दे. आणि त्याचं वागणं पहिलं बिघडलं होतं, त्याला मृत्यू आला महाराज. विषयाच्या संगे आयुष्याचा नाश, पडियले ओस सोहिताचे. अरे देव तसा मिळत नसतो, देव तसा मिळत नसतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. देव प्राप्त कराय बळ लागतं, बळ. निर्बलाला देव प्राप्त होत नाही महाराज. भक्तीचं बळ असेल, ते ज्ञानाचं बळ असेल, ते निष्ठेचं बळ असेल, ते सेवेचं बळ असेल मला. बरोबर का नाही? आपण पाहिलं ना, तुका म्हणे हे तो बळीया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासे. बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातली आकाश कळी काळावरी. येथे माणसाचा कोण आला पाड, उल्लंघून जड गेलो आधी. अरे आम्ही इतकं बळ जीवनात मिळवलं, त्या काळाला आम्ही विचारित नाही म्हणले. गावातली लोक काय म्हणतील त्याच्याकडे तर पाहतच नाही आम्ही म्हणले. आणि मग त्याची दुर्गती झाली, त्या बिंदुलाची दुर्गती झाली. आणि तो विंध्याचल पर्वतामध्ये पिशाच होऊन पडला महाराज. वागणं बिघडलं होतं ना. आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगतात महाराज, मिरच्याच्या बाजारात गेले ठसका येणार म्हणजे येणार. मिरच्याच्या बाजारात गेले ठसका येणार म्हणजे येणार. तुमचं वागणं बिघडलं ना, दुःख होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडाची रेष आहे महाराज, लक्षात घ्या. बाबांचं एक वाक्य आहे महाराज, आचार भ्रष्टी सदा कष्टी. मग अशी विषय झाला. अरे वाचन मनन चिंतन, वाचन मनन चिंतन ह्याच्यापेक्षा सुद्धा आचरण श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून बोले तैसा चाले आणि त्याचीच वंदावी, कोणाची पावले वंदू नका महाराज. जो तुका मने करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. बोलण्याला महत्व नाही महाराज, त्याच्या 10% करतोय का आपण पाहिला बघा, 10%. आणि मग त्याचं वागणं बिघडलं, त्याला प्रेत योनीला जायला लागलं महाराज. जो आई वडिलांची सेवा करीत नाही ना, त्यांचा अंत्यविधी करीत नाही, त्याला प्रेत योनीला जावं लागतं. जो ब्राह्मणाचा द्वेष करतो त्याला प्रेत योनीला जावं लागतं. जो व्यापारात जास्त फायदा काढतो त्याला प्रेत योनीला जायला लागतो. जी स्त्री आपल्या पतीच्या नातेवाईकांकडे नीट पाहत नाही, पण आपल्या नातेवाईकांना चांगला पाहुणचार करते, त्याच्या पतीला तिच्या जायला लागतं प्रेत योनीला. कालच कथा झाली महाराज. अवघड आहे बरं का. ब्राह्मणाचा द्वेष केला जायला लागणार, आई वडिलांची सेवा केली नाही जायला लागणार, व्यापारात जास्त फायदा काढला जायला लागणार. आणि मग मात्र त्याला वागणं बिघडल्यामुळं विंध्याचल पर्वतामध्ये प्रेत योनीला प्राप्त झाला महाराज. प्रेताचं आयुष्य असं असतं महाराज, वायुरूप असतं. त्याला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, नद्या वाहतात पण पाणी पिता येत नाही, फळं लागलेली पण खाता येत नाही, बोलायला वाचा नाही, अकराळ विक्राळ रूप, हसतो, उंच असतात, हात आखूड असतात, दीर्घ दाढा असतात, लाळ असती त्यांच्या मुखाला, विस्पारी दंत. वर्णन केलेले गरुड पुराणामध्ये आलेले सगळं. आणि मग तिच्याकडून अजून पाप झालं, पण एक दिवस तिच्या भाग्याचा उदय झाला महाराज. आणि ज्या दिवशी आयुष्यातला एक दिवस असा येतो तुमच्या भाग्याचा उदय येतो, पण ते कळलं पाहिजे. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते जोडी संत पाय, संत पाय, संत पाय,
करी संत पाय येथून नुठू माथा मरणा वाचून सर्व थाप. तिने गंगेमध्ये स्नान केलं, पश्चाताप निर्माण झाला. अरे मी कसं जीवन जगलं. आणि पश्चाताप हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे महाराज. वाल्ल्या कोळ्याला एकाच शब्दाचा पश्चाताप झालता. अरे म्हणलं तू जे पाप करतो त्याच्यात कोण वाटेकरी आहे का. तर म्हटला अख्खं घरदार आहे माझं, जा म्हणले विचारून ये. म्हणले हा मला घरी पाठवून तुम्ही निघायच्या प्रयत्नात दिसतात. नारदांना ते म्हणले ना, नाही म्हणले अक्षरशः त्या नारदांना एका झाडाला बांधलं आणि त्यांनी बांधून घेतलं. पश्चाताप बघा बरं का. आणि मग मात्र घरच्यांना विचारलं, मी जे करतोय तुम्ही जी उलटा पालटी करतात त्यांच्या घरच्या तुमची वाटेकरी आहे का बघा. त्याच्यात वाटेकरी नाही, तुमच्या पगारात वाटेकरी आहे सगळे. सब पैसे के भाई अपना साथी नाही कोई. काय झालं, मागच्या महिन्यात एक आमचे मित्र भेटले, त्याला थोडा आनंद झाला. म्हणून लय आनंदात दिसतोय आज. नाही म्हणला ते काय लय भांडण दिवस चालू होती, सोड चिठ्ठी झाली म्हणले आमची. तरी आनंदात म्हणला जेजनी मला सांगितलं तुमचा अर्धा पगार तुमच्या बायकोला द्यायला बोला की लागेल. किती पगार, अर्धा पगार. म्हणलं अर्धा पगार द्यायला लागेल तरी तू आनंदात. म्हणला पहिला संपूर्ण द्यायला लागायचं. बघा बरं का, पहिला सगळं द्यायला लागायचं आणि मग विचार केला. ज्या मंदिरात गेले महाराज तिथं शिवपुराण चालू होत आणि शिवपुराण रोज श्रवण करता करता जीवनातली पाप निघून गेली. आणि त्या शिवपुराणात एक विषय आला होता, नीट ऐका, बरोबर वेळेवर सुटणारे. म्हणले जी स्त्री व्यभिचार करते ना तो यम तिला लोखंडाच्या तापलेल्या खांबाला आलिंगन द्यायला लावतो. स्त्री आणि पुरुष ज्याचं वागणं बिघडलं बरं का, त्या स्त्रीला आणि पुरुषाला अग्निस्तंभिबा ही कवटाळती, त्या अग्नीच्या तापलेल्या खांबाला आलिंगन द्यावं लागतं. यम ओढी ती काटवना सोयी, काट्यावरून ओढलं जातं. तप्त भूमी ज्वाळ लोळविती, तापलेल्या जमिनीवर लोळवलं जातं. अंकुचदार दगडावून त्याला चालवलं जातं. तेलाच्या तापलेल्या कढईत फेकलं जातं. भाल्याने त्याचं मांस काढलं जातं. असं तिने ऐकलं शिवपुराण कथेमध्ये. मग तिच्या डोळ्यातून पाणी आलं. गुरुजींच्या पायावरती त्या ठिकाणी नतमस्तक झाली. डोळ्यातून अश्रू येते, गुरुजी माझ्याकडून पाप झालेली, माझा उद्धार होईल, नीट ऐका कथा. तर म्हणले होईल तर नीट ऐका. भारतीय संस्कृती अशी आहे जिथं पाप्याला लगेच नरक यातना भेटत नाही, त्याला एक सुधारण्याची एक संधी दिली जाते महाराज. जी वाल्ल्या कोळ्याला दिली होती, जी आजामेळाला दिली होती, जी त्या वेश्येला दिली होती, लगेच टाकलं जात नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. होईन तर पण हिथून पुढे तुला वाईट वागता येणार नाही. देव तुमची सगळी पाप माफ करतो बरं का, पण आपलं वागणं असं पाहिजे हिथून पुढे आता परत पाप घडलं पाहिजे नाही, अजिबात घडलं नाही पाहिजे. तुझं वागणं चांगलं ठेव, सगळा पापाचा नाश होईल तुझा म्हटलं. आणि मग मात्र ती मेल्यानंतर दुसरा जन्म तिला चांगला लागला महाराज. आणि त्याच्यामध्ये शंकराची भक्ती जी श्रवण केली होती, जो महिमा, त्याच्यामुळे ती पार्वतीची दासी झाली. आणि पार्वतीची दासी झाल्यानंतर विचार करा, तिने विचार केला मला एवढी दुर्गती प्राप्त झाली होती, पण माझ्या आधी माझे पती गेले होते, त्यांचं काय झालंय. पार्वतीला विचारलं. म्हणजे ते विंध्याचलाच्या पर्वतावर पिशाच होऊन पडलेले आहेत. म्हणजे त्यांचा उद्धार होईल. बघा, आपल्या पतीच्या उद्धाराचा विचार आणि त्याची काळजी करते ना, तीच खरी पत्नी महाराज. दुर्गती असून सुद्धा, दुर्वर्तनी असून सुद्धा पत्नीचा अर्थ केलेला आहे. जी तुम्हाला पत्नापासून वाचवते तिला पत्नी म्हणतात. स्वामीची मनोभावा न चुकीचे परम सेवा. स्वामीच्या मनोगताप्रमाणे पती काय ते म्हणतात, पतीची या मता अनोस्वर्णी पतिव्रता, अनायासे सोयीता पावायची का. हा आणि ह्याची विष्णूची महापूजा. मग काय करावं लागेल म्हणले, काही नाही, त्याला शंकराची कथा श्रवण करावी लागेल. मग तुंबरू नावाचे जे गंधर्व होते, तुंबरू
पार्वतीने त्यांना बोलून घेतलं आणि त्या चंचुल्याला त्याच्याबरोबर पाठवून दिलं. ते विंध्याचल पर्वतामध्ये त्या ठिकाणी ते भूत प्रेत होऊन पडले होते आणि तिथं जाऊन त्यांना त्या तुंबुरी नावाच्या गंधर्वाने शिव महापुराण कथा ऐकवली आणि त्या शिव महापुराण महाकथेच्या माध्यमातून त्या प्रेत योनीत गेलेल्या त्या बिंदुलाचा उद्धार झाला. अशी ही शिवपुराणे महाराज आणि तीच कथा आपल्याला ऐकायला मिळते महाराज. म्हणूनच शंकराचं श्रवण कीर्तन आणि मनन हीच आपल्या मुक्तीची साधनं आहे महाराज. शंकराविषयी श्रवण करणं, त्यांचं मनन करणं, त्याचं चिंतन करणं, त्यांचा नामजाप करणं, भस्म अंगावर धारण करणं, रुद्राक्षाची माळ धारण करणं हीच खऱ्या अर्थाने भगवंताची सेवा आहे महाराज. आणि ती सेवा आपल्याला घडली पाहिजे. म्हणून आजची कथा या ठिकाणी विराम पावते महाराज. म्हणूनच उद्यापासून वेळेवर कथा सुरू होईल बरं का. आज पहिला दिवस होता महाराज. उद्यापासून वेळेवर आपली कथा सुरू होईल. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञाना सखया. टाळी वाजवा. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञाना सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. उमापती महादेव अंबा माता परमळे इथं चालू असणारी शिव महापुराण कथा आजची कथा इथं थांबली. पण या कथेसाठी ज्यांनी उत्कृष्ट असं संगीत संयोजन केलं आमचे युवा सन्मित्र कृष्णदेवजी व्यवहारे महाराज जोरदार तालिया बजावून केले महाराज. ते आपल्या मोठ्या मोठ्या कथाकारांना ते साथ करतात. म्हणून आमच्या प्रेमास्तवर अशोक भाऊ खूप मोठी माणसं आहेत आणि कृष्ण महाराज ते फौजी आहेत रिटायर्ड. खूप चांगल्या प्रकारचे योगदान त्यांचं या गावामध्ये असतं आणि हे ज्यांनी नियोजन केले ते सुद्धा फौजी आहेत बरं का. ही अतिशय प्रेमळ मंडळी आहेत. सर्व सहकार्य करतात. पण जास्ती करून आमचे सुरेश महाराज असतील, आमचे वरण्याचे पवार महाराज, विनोद महाराज आणि भरतराव म्हणजे सगळीच माणसं आहेत ज्यांनी मग अशी आपल्याला याला साथ केली. त्याचप्रमाणे आजची तबला सेवा ज्यांच्याकडून जाडली महाराज सिद्धेश महाराज काशीद महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते म्हणले मी कथा कधी वाजवली नाही पण लय भारी वाजवली महाराज, चांगली वाजवली बरं का. ते भजन तर करतातच महाराज. काय आपले अंगापूरचे महाराज आहेत. आजची सेवा माझ्याबरोबर आले आमचे युवासन मित्र अक्षयजी महाराज डेरे शास्त्री. संपूर्ण भगवद्गीता पाठ करून आंध्रामधून बक्षीस घेऊन आले. ते तुम्हाला माहितीच नाही आहे. खूप विद्वान माणसं आहेत बरं काही. आंध्रामधून बक्षीस घेऊन आल्यात संपूर्ण भगवद्गीता आणि 8 ते 10 वर्ष चांगल्या गुरुकुळ शिक्षण घेतलेली माणसं आहे महाराज. पण ते माझ्यामुळे म्हणलं चला एक साधं गाव आहे त्या
त्यामुळं आपल्याला इथं आलेत. सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो जे पारायणचं अनेक वर्ष नेतृत्व करतात आमचे तात्या. तुम्हाला बरं वाटल्यावर मला बरं वाटलं. हा ना, हां मला कळालं होतं त्या माणसांनी किती जेवढं वर्ष चालणं पारायण चालवलंय महाराज. खूप मोठी माणसं. सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी आरती होईल महाराज. चला इथला माईक पुढे, एक माईक आणा इकडे. कोण कोण नाव आहे मला सांगा विनोद भाऊ. हां हे पा आजच्या आरतीचे यजमान भरत महाराज कदम आणि त्यांच्या सौ अशोक भाऊ कदम आमचे आणि त्यांच्या सौ आणि पोलीस पाटील आणि त्यांच्या सौ यांनी सर्वांनी उभे राहा आरतीसाठी. एक माईक आणून ठेवा इकडे माईक. चालू केलं तुम्ही नंतर चालू आहे ना चालू. आपल्या संपूर्ण कथेचं जे व्हिडिओ शूटिंग करतात आपले खालचे धनवडेवाडीचे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. 7 दिवसाचं प्रक्षेपण होणार आहे. संसार सारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं शिव जी तेरी आरती, उतारूं शिव जी तेरी आरती. बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं शिव जी मैं तेरी आरती, उतारूं शिव जी तेरी आरती. नाव मेरी तार दो भगवान, करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान. भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान. दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है. जिंदगी दया की है भीख मांगती, मन में
कृष्ण हरे हरे मंत्र पुष्पांजली. हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नस्तेहनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साधा सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो भगवते श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं गौराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्तपर्या ईशा सर्वभौम सर्वायुष